नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 8 दिवसापूर्वी मी जे काही युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला होता की महाराष्ट्र राज्यामध्ये किती नवीन एमबीबीएस कॉलेज येऊ शकतात, त्या कॉलेजची नावे कोणती आहे, ही माहिती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे। काल त्या ठिकाणी एनएमसी ने महाराष्ट्र राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याचप्रमाणे जे काही जुने महाविद्यालय होते त्या महाविद्यालयामध्ये त्या काही सीट आहे त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे काही कॉलेजेस आहे त्याच्यापैकीच काही कॉलेजला परमिशन आलेली आहे। तर त्या कॉलेज कोणते आहेत, किती जागा त्या कॉलेजला एनएमसी ने दिलेल्या आहेत आणि कोणत्या कॉलेजचं त्या ठिकाणी सीट इन्क्रीज झालेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। ओके, तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। पहिलं कॉलेज आहे, ज्या कॉलेजच्या जागा वाढलेल्या आहे त्या कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक। अगोदर या कॉलेजला फक्त 50 जागा एनएमसी ने दिलेल्या होत्या 2024 मध्ये। मात्र या वर्षी 2026 साठी 50 एक्स्ट्रा जागा एनएमसी ने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एकूण या कॉलेजची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे ही 50 वरून आता 100 अशी झालेली आहे। त्याच्यानंतर दुसरं कॉलेज म्हणजे डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, हे जे काही एमबीबीएसचं डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे। तर या कॉलेजमध्ये देखील सीट वाढलेल्या आहेत, 50 सीट या ठिकाणी या कॉलेजच्या वाढलेल्या आहेत। त्याच्यानंतर तिसरं कॉलेज म्हणजे एमजीएम मेडिकल कॉलेज नेरूळ मुंबई, या कॉलेजच्या देखील 50 जागा वाढलेल्या आहेत। हे सुद्धा कॉलेज डीम युनिव्हर्सिटी एमबीबीएसचं कॉलेज आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जे काही महत्वाच्या जागा आहेत त्या जागा म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या। कारण डीम युनिव्हर्सिटी म्हणलं तर त्या ठिकाणी हाय फीस येते आणि सर्वसामान्य पालक हाय फीस त्या ठिकाणी एवढी भरू शकत नाही जी की डीम युनिव्हर्सिटीची असते। ओके, तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या जागा म्हणजे जीएमसी नाशिक या कॉलेजच्या जागा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक मधील हे आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजच्या जागा 50 ने वाढलेल्या आहे। त्याच्यानंतर या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यामध्ये एनएमसी ने 2 नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला परमिशन दिलेली आहे। 2026च्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पहिल्याच फेरीमध्ये हे कॉलेज उपलब्ध होणार आहेत। तर ते 2 कॉलेज कोणते आहे आणि किती जागा या कॉलेजला भेटलेल्या आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आता बघूया। तर पहिलं कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल, सुलतानपूर बुलढाणा। ओके, तर या कॉलेजला देखील 100 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत। नवीन कॉलेज हे 2026 पासून चालू होत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये या कॉलेजचा उल्लेख मी केलेला होता की माऊली मेडिकल कॉलेज जे आहे सुलतानपूर बुलढाणा जिल्ह्यामधील, या कॉलेजला देखील परमिशन येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही बघू शकता की एनएमसी ने या कॉलेजला परमिशन दिलेली आहे। 100 जागा या ठिकाणी या कॉलेजला दिलेल्या आहेत। 150 जागेसाठी ऍप्लिकेशन या कॉलेजला दिलं होतं, परंतु एनएमसी ने फक्त 100 जागा या कॉलेजला दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर दुसरं महाविद्यालय जे नवीन 2026 मध्ये येत आहे, एनएमसी ने या कॉलेजला देखील परमिशन दिलेले आहे। असं कॉलेज म्हणजे बीएसपी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर, नेपाळी भालगाव या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे। छत्रपती संभाजीनगरचा जो काही सेंट्रल एरिया आहे त्या सेंट्रल एरिया पासून मध्य भागापासून जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे सिटी सोडून बीड बायपासवर हे कॉलेज त्या ठिकाणी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बीएसपी मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा देखील मागच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला होता आणि तुम्ही बघू शकता की एनएमसी ने या कॉलेजला देखील परमिशन दिलेली आहे। 150 सीट या कॉलेजला त्या ठिकाणी एनएमसी ने दिलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा आणि बीएसपी मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे 2 कॉलेज महाराष्ट्रामध्ये नवीन 2026 पासून चालू होत आहे आणि हे दोन्ही कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी असणार आहेत। ओके, जे की सर्वसामान्यच्या फीच्या दृष्टीने हिताचे हे कॉलेज असणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 कॉलेज आणि नाशिकच्या कॉलेजमध्ये 50 जागा वाढलेल्या आहेत। तर जवळपास 150 बीएसपी मेडिकल कॉलेजच्या, 100 जागा या ठिकाणी माऊली मेडिकल कॉलेजच्या आणि 50 जागा जीएमसी नाशिकच्या, अशा 300 जागा 2026 मध्ये वाढून आलेल्या आहे। तर ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि या जागा वाढल्यामुळं
कुठंतरी एमबीबीएसचा कट ऑफ जो आहे हा 100% कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. पण जो काही कट ऑफ जाणार आहे 2026चा महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोटाचा, हे 300 जागा वाढण्यामुळे 3 ते 4 मार्कापर्यंत फक्त कट ऑफ कमी होईल. 10, 20 किंवा 50 मार्कांनी कट ऑफ कमी होणार नाही. विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यायची आहे. ओके, तर अजून दुसरा प्रश्न म्हणजे की अजून आपण काही कॉलेजचे नाव त्या ठिकाणी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते, तर ते कॉलेज येऊ शकतात का? तर त्याच्यापैकी 2-3 कॉलेज असे आहेत जे 2026 मध्ये चालू होण्याची शक्यता आहे. तर आता या फेरीमध्ये एनएमसीने त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केल्यानंतर काही कॉलेजला परमिशन दिली, काही कॉलेजमध्ये त्रुटी निघली असेल, त्यामुळे त्यांची परमिशन थोडी डिले होईल. महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल आणि प्रोसेस चालू झाल्यानंतर जेव्हा दुसरा किंवा तिसरा राऊंड चालू असेल, त्यावेळेस मी जे काही कॉलेज मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते त्याच्यापैकी 2-3 अजून कॉलेजला परमिशन 2026 मध्ये तिसऱ्या राऊंड पर्यंत येऊ शकते. म्हणजे हे 3 कॉलेज म्हणजे 50 जागा जे काही वाढलेले आहेत जुन्या कॉलेजमध्ये, जेएमसी नाशिक आणि नवीन आलेले 2 सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. ओके, तर या कॉलेज व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यामध्ये अजून 2 ते 3 सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसू शकतात. त्यांना सुद्धा परमिशन येण्याची दाट शक्यता आहे, कारण सर्व त्या ठिकाणी रेडी आहे. थोड्याफार त्रुटी एनएमसीने जर काढलेले असेल तर त्या त्रुटीची पूर्तता करून लवकरच हे महाविद्यालय त्या ठिकाणी रिअप्लाय त्या ठिकाणी करेल आणि लवकरच या कॉलेजला देखील परमिशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजून या व्यतिरिक्त 200 ते 300 जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. ओके, तर आपण त्याची आशा धरूया की महाराष्ट्रामध्ये अजून काही कॉलेजेस वाढतील आणि जो काही वाढणारा कट ऑफ आहे हा कुठेतरी त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होईल. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, जर तुम्हाला ऑफलाईन जॉईन करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील जे काही आमचे ऑफलाईन सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता. व्हिजिट देण्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ आणि तारीख त्या ठिकाणी दिली जाईल, कारण बरेचसे पॅरेंट्स काय होतात, अचानक येतात आणि त्यांना खूप वेटिंग त्या ठिकाणी करावी लागते आणि कुठंतरी पण वेटिंग केल्यामुळं त्यांचा जो काही वेळ आहे तो वाया जातो. त्यांचा वेळ वाया जाऊ नये आणि इथं सुद्धा पाहिजे तेवढी गर्दी होऊ नये, त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना सूचना आहे की ऑफिसला व्हिजिट देण्या अगोदर मिनिमम 1 तास अगोदर तरी अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी देऊन तुम्हाला पाहिजे तेवढा मार्गदर्शन करता येईल. त्यासाठी अपॉइंटमेंट तुम्ही त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता अपॉइंटमेंटसाठी कोणत्या नंबरवर संपर्क साधायचा आहे, तर 95 29 29 70 16 या नंबरवर संपर्क साधून अपॉइंटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अगोदर घ्यायची आहे. आपला जो काही रिझल्ट आहे हा येणाऱ्या 20 तारखेच्या अगोदर लागण्याची शक्यता आहे. मोस्ट प्रोबॅबली हा 17-18 तारखेला लागू शकतो आणि जर डिले झाला तर 20 तारखेपर्यंत आपला रिझल्ट लागेल. ओके, तर लवकरच आपला रिझल्ट त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. आणि बरेच जे काही क्लासेस आहे ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचे आहे परंतु ते रिझल्टचा वेट करत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणचे जे काही नामांकित क्लासेस आहे ते चालू झाले असं ऐकण्यास त्या ठिकाणी आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर लवकर डिसिजन घ्या. कारण होतं काय की 300 स्कोर आहे एखाद्या विद्यार्थ्याला आणि तो एमबीबीएस साठी प्रयत्न त्याला करायचा आहे, जे की त्याला भेटू शकत नाहीये स्टेट कोटामधून. जर त्याची ओपन, एसीबीसी, ओबीसी ह्या कॅटेगरी असेल, एसटी सोडतात 300 350 स्कोर, 350 प्लस स्कोर असेल, एसटी कॅटेगरी असेल तर भेटू शकतं. अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 490 प्लस स्कोर पाहिजे, एससी कॅटेगरी वगळता किंवा एसटी कॅटेगरी वगळता. तर तुमचा जर 300 स्कोर आहे, एमबीबीएसच हवंय, तर रिपीट करू शकता तुम्ही. रिझल्टचा वेट त्या ठिकाणी नाही केला पाहिजे, कारण जो काही हा गॅप आहे एक्झाम झाल्यानंतरचा हा जवळपास 1 महिन्याचा आता होत आलेला आहे. जवळपास 20-25 दिवस झालेले आहे एक्झाम होऊन, आणि याच्यामध्ये कुठंतरी तुमचा जो काही अगोदर झालेला स्टडी होता तो विसरलेला आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर लवकरात लवकर डिसिजन घेतलं पाहिजे, कारण आता योग्य वेळ आलेली आहे डिसिजन घेण्याची. रिपीट करायचंय की ऍडमिशन घ्यायचंय? ऍडमिशन घ्यायचं तर तुमच्या स्कोरवर काय भेटतंय, एमबीबीएस भेटतंय काय किंवा बीएमएस भेटतं काय, गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल की सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल, तुमच्या कॅटेगरीसाठी किती फीस लागेल, तुमच्या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, तुमच्या स्कोरनुसार महाराष्ट्रामध्ये टॉपचं कॉलेज भेटेल का, कोणत्या टाईपचं कॉलेज भेटू शकतं, किंवा लो स्कोरवर जे काही कॉलेजेस आहेत ते कॉलेज भेटू शकतं का. तर संपूर्ण जे काही डिस्कशन आहे ते ऑफिसला येऊन तुम्ही करू शकता. ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना आमचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.